प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. स्पिरिच्युअल लीडरशिप, आत्मिक पुढारीपण, या माध्यमातून आज आम्ही दाविदाचं जीवन याबद्दल पाहणार आहोत. इंटिग्रिटी अँड हार्ट ॲटिट्यूड, अंतःकरणाची शुद्धता आणि चारित्र्य. अनेकदा आम्ही पाहतो प्रभू येशूच्या सेवा कार्यामध्ये असेल, त्याच्या निवडलेल्या प्रेषितामध्ये असेल, त्याच प्रकारे जे संदेश ते परमेश्वराने निवडले त्यांच्याही जीवनामध्ये असेल, तर महत्त्वाची एक गोष्ट आम्हाला पाहावयास मिळते, ती म्हणजे त्यांच्या अंतःकरणाची शुद्धता आणि त्यांचं चारित्र्य. आणि म्हणून अनेकदा त्या ठिकाणी आम्ही पाहतो अभिषेक मिळवणं सोपं आहे, परंतु अभिषेक टिकून ठेवण्यासाठी अंतःकरणाची शुद्धता अतिशय महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा, अभिषेक मिळवणं सोपं आहे, परंतु तो टिकून ठेवण्यासाठी आम्हाला अंतःकरणाची शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. ती आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो दाविदाच्या जीवनामध्ये आम्हाला महत्त्वाच्या अनेक गोष्टी पाहाव्यास मिळतात. जेव्हा शमूएल राजाचा अभिषेक करण्यासाठी आला, तेव्हा दावीद रानामध्ये मेंढ्या चारत होता. तो आपल्या कामाशी एवढा प्रामाणिक होता, तो विशेष करून आम्ही पाहतो प्रसिद्धीच्या मागं नव्हता. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, परमेश्वर माणसाचं वरील रूप पाहत नाही, तर तो आमचं अंतःकरण पाहतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये दाविदाबद्दल परमेश्वर म्हटला, तो मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. दाविदाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्ही पाहतो, तो जीही गोष्ट करायचा ना, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमी तो परमेश्वराला विचारायचा, देवाचा सल्ला तो नेहमी घेत असे. आणि म्हणून आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये शमूएलाच्या पुस्तकामध्ये त्याचा एक सुंदर वृत्तांत आम्हाला पाहावयास मिळतो. आणि या दाविदाचं जीवन खरोखर पासून झिरो पासून हिरो असं त्याचं जीवन आहे. जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना आल्या, चांगली वाईट परिस्थिती आली, सुखदुःखे आली, परंतु परमेश्वराने अलौकिक रीतीने दाविदाला आशीर्वादित केलं, कारण त्याचं अंतःकरण देवासाठी शुद्ध होतं. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला पाहावयास मिळतं पहिले शमूएलचं पुस्तक अध्याय 16 आणि त्याचं 11 पासून पुढील वचने. शमूएलाने इशायास विचारले, तुझ्या सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलवणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. या वचनामध्ये आम्ही पाहतो, ज्यावेळेस शमूएल राजा या नात्याने अभिषेक करण्यासाठी, नेमणूक करण्यासाठी या इशायाच्या घरी गेला, त्यापैकी या इशायाचे काही मुलं जर आम्ही पाहिले, ते शरीराने धडधाकट होते, काही सैन्यामध्ये होते आणि काही मजबूत होते, काही उंच होते. त्यांची कट किंवा त्यांची देहदृष्टी पाहून, त्यांच्याकडे पाहून शमूएल वाटलं कदाचित हा देवाच्या निवडीतला असेल. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो जेवढेही त्याच्या समोर आले, जे पाहिले शमूएल, त्याच्यातला एकही परमेश्वराला पसंत पडला नाही. यातून आम्हाला हे शिकवायला मिळतं, आमची निवड, आमची शारीरिक स्थिती, आमची क्षमता, ह्या गोष्टी पाहून देव आमची निवड करत नाही, तर देव आमची आत्मिक स्थिती पाहून आमची निवड करतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं, ज्यावेळेस या सगळ्या भावांना रिजेक्ट केलं गेलं, त्यावेळेस आम्ही पाहतो की शमूएल इशायाला म्हणत आहे, तुझे सर्व पुत्र इथं हजर आहेत काय? तो म्हणाला, सर्वात धाकटा राहिला आहे. तो म्हणाला की तो शेरडे मेंढरे राखीत आहे. शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलवणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. बघा,
ज्यावेळेस आम्ही देवावर विसंबून राहतो ना, तर त्यावेळेस देव आम्हाला शोधण्यासाठी माणसं पाठवतो, यासाठी की आम्ही देवाच्या निवडीतले पात्र आहोत. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहावंच मिळतं, प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करून खाली आला आणि त्याने पेत्र, याकोब, योहान यांना समुद्राच्या जवळ पाहिलं. त्याने त्यांना बोलवलं आणि ते त्याच्या पाठीमागे गेले. ज्यावेळेस अलिशा शेताची नांगरट करत असताना एलिया त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर त्याने देवाने त्याला दिलेल्या पाचारणाबद्दल त्याला सांगितलं आणि नंतर तो येऊन सेवा करू लागला. त्याने अलौकिक काम केलं. इथं देखील हा दावीद रानामध्ये आहे, परंतु अशा प्रसंगामध्ये आम्ही पाहतो तो शेड मेंढर चारत असायचा आणि तो नेहमी देवाचं स्तुतीस्तवन करणार आहे. अनेक स्तोत्र त्याने लिहिले. अतिशय सुंदर स्तोत्र आम्हाला दाविदाच्या माध्यमातून भेटले आणि त्या माध्यमातून पाहतो देवाशी अत्यंत जवळ असणारा हा व्यक्ती आहे. म्हणून ज्यावेळेस त्याला बोलवणं पाठवलं, आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो त्याने बोलवणे पाठवून त्यास आणले. त्याचं वर्ण तांबूस, डोळे सुंदर आणि त्याचं स्वरूप मनोहर होतं. आता दाविदाबद्दल वर्णन केलं गेलंय की तो कशा प्रकार होता, की त्याचा वर्ण तांबूस होता, त्याचे डोळे कसे होते, सुंदर होते, त्याचं स्वरूप कसं होतं, मनोहर होतं. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. हालेलुया. अत्यंत महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस देवाच्या योजनेचा भाग आम्हाला पूर्ण करायचा असतो, आम्ही देवाच्या योजनेचा भाग असतो ना, त्यावेळेस परमेश्वर असे अभिषिक्त आमच्याकडे पाठवून देतो, जे आमच्या जीवनासाठी एक आशीर्वादाचं कारण आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो ज्यावेळेस शमूएलासमोर दावीद आला आणि तो परमेश्वर त्याला म्हणतो, उठ, त्यास अभिषेक कर, कारण हाच तो आहे. पुढं वचनामध्ये म्हटलंय, मग शमूएलाने तेलाचे शिग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. नंतर तो शमूएल उठून रामास गेला. इथं आम्ही पाहतो दाविदाचे भाऊ धडधाकट होते, शारीरिक रीतीने सक्षम होते, मजबूत होते, सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या, परंतु देवाच्या निवडीतला जर कोणी होता तर तो दावीद होता. ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला निवडतो त्यावेळेस परमेश्वर आमची निवड अशासाठी करतो की आम्ही त्याच्या इच्छेनुसार जीवन जगावं. आमच्यामधली कुठली अशी गोष्ट नाही की जी त्याला गरजेची आहे. देव कोणाद्वारे काहीही करू शकतो, कारण तो देव आहे. मग मोशे जड ओठाचा आहे किंवा जड जिभेचा आहे, त्याने देवाला फरक पडत नाही. तो देव म्हणतो, तोंड मुख कुणी बनवलंय, कारण तो त्याही मोशेकडून सर्व गोष्टी करून घेणारा परमेश्वर आहे. म्हणून अनेकदा आम्हाला ज्यावेळेस परमेश्वर सेवेसाठी निवडतो, कधीही आमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे हा न्यूनगंड कधीही मनामध्ये बाळगू नका. तो देव तुम्हाला चालवतो, तो देव तुमच्याकरवी अलौकिक काम करतो. आणि म्हणून ज्यावेळेस या दाविदाला, शेळ्या मेंढ्या चारणारा दावीद आहे, त्याचं कुठं प्रशिक्षण झालं आहे का, त्याला राज्य करण्याचे धडे मिळालेले आहेत का, त्याने कुठं युद्धकला शिकलेला आहे का, काहीच नाही. शेळ्या मेंढराच्या पाठीमागं आणून परमेश्वर त्याला इस्रायलचा राजा म्हणून नियुक्त केलं, यासाठी की जरी तो माध्यम होता, त्याला चालवणारा जो आहे तो परमेश्वर होता. म्हणून ॲज अ सेवक म्हणून ज्यावेळेस देव आमची निवड करतो, त्यास आमच्यामध्ये आम्ही काय शिकलेलो आहोत, आमच्यामध्ये काय टॅलेंट आहे, त्याची गरज परमेश्वराला नाही. तो वेळेला तुमच्यामध्ये सर्व गोष्टी टाकू शकतो, तो देऊ शकतो. आणि म्हणून आम्ही देवावर विसंबून राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस शमूएलाने तेलाने भरलेलं शीग त्याच्या मस्तकावर ओतलं आणि त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला असं म्हटलं गेलंय. म्हणून परमेश्वराने दाविदाची निवड इस्रायलचा राजा म्हणून केली. आणि म्हणून जो विषय आम्ही पाहत होतो
की ज्यापासून आम्ही सुरुवात केली. दावीद हा शुद्ध अंतकरणाचा होता आणि त्याचं चारित्र्य. मग ज्यावेळेस परमेश्वराने त्याला सर्व गोष्टी अनुकूल दिल्या, संकटामध्ये त्याला सांभाळलं, गल्ल्याथावर मोठा विजय दिला, अनेक युद्धामध्ये त्याला परमेश्वराने विजय दिला, सर्व गोष्टी त्याने केल्या आणि एका शेळ्या मेंढ्या पाठीमागे असणाऱ्या व्यक्तीला राजपद परमेश्वराने दिलं. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो एक चूक घडली आणि त्या चुकीबद्दल जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, त्याच्या हातून चूक घडली. त्याने बत्सेबाबरोबर व्यभिचार केला आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाहतो शौलाच्या जीवनाचं जर अवलोकन केलं, शौलाच्या हातून चुका घडल्या, त्याने त्या कबूल केल्या नाही, त्याने वेगवेगळ्या सबबी पुढे केल्या. परंतु दावीद हा शुद्ध अंतकरणाचा होता. जरीही त्याच्या हातून चूक घडली होती ना, तरीही त्याचं चारित्र्य आम्ही पाहतो तिथं डागाळलं. परंतु स्तोत्र 51 मध्ये त्याने अशा प्रकारे पश्चाताप केला, देवाने त्याला त्याच्या पापाची क्षमा करून टाकली. आणि म्हणून आम्ही पाहतो की अभिषेक मिळवणं सोपं आहे, परंतु तो टिकवण्यासाठी आम्हाला शुद्ध अंतकरणाची गरज असते. दावीद स्तोत्रामध्ये लिहितो, माझा अभिषेक काढून घेऊ नको. अनेकदा आमच्या चुकांमुळं आम्ही आमचा अभिषेक गमावून बसतो, परंतु खरा पश्चाताप आमच्या जीवनामध्ये तो अभिषेक पुन्हा आमच्या जीवनामध्ये घेऊन येतो. म्हणून लोकांसाठी नव्हे, देवासाठी सेवा करा. जेव्हा कोणी पाहत नसते तेव्हा तुमचे देवाशी असलेले नाते कसे आहे यावरून आमचं पुढारी पण ठरतं. म्हणून ज्यावेळेस आम्हाला कोणी पाहतही नाही त्यावेळेस आम्ही विश्वसनीयतेने काम करणं गरजेचं आहे. त्यावेळेस खऱ्या अभिषेकात चालणं गरजेचं आहे, तो अभिषेक राखणं गरजेचं आहे, पवित्र दायित्वाचं जीवन जगणं गरजेचं आहे. आणि जरी कदाचित त्या ठिकाणी चुकून एखादी चूक घडली तर त्या पापामध्ये न राहता आम्ही खरा दाविदाप्रमाणे पश्चाताप करावा आणि देवाशी बिघडलेले नातेसंबंध पुनर्स्थापित करावे, जेणेकरून आमचा अभिषेक आम्ही गमावणार नाही. म्हणून आम्ही दाविदाच्या जीवनातून महत्त्वाचं गोष्ट काय शिकतो की दाविदाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, तो अंतकरणाचा शुद्ध होता, म्हणून देवाने त्याचं जीवन आशीर्वादित केलं. आज जर काही चुका आमच्या जीवनामध्ये आहे, सेवक म्हणून काही पापं आमच्या हातून घडलेली असतील जी देवाला न आवडणारी आहे, त्यामुळे कदाचित आपण आपला अभिषेक गमावला असेल, तर आजच तो परमेश्वर आम्हाला आमच्याकडून पश्चातापाची मागणी करतो. खरा पश्चाताप करा, देवाकडे फिरा, एक चांगला अंतकरण ठेवा. चुका मनुष्याच्या हातून घडतात, परंतु त्या पापात न राहता खरा पश्चाताप करा आणि देवाकडून क्षमा मिळवल्यानंतर नक्कीच आमचं जीवन जे परमेश्वरासाठी निरुपयोगी होतं ते उपयोगी झाल्यापासून राहणार नाही. देवबाप विशेष करून या वचनातून सर्वांना आशीर्वादित करो. स्पिरिच्युअल लीडरशिप या माध्यमातून सेवकांसाठी, या तरुणांसाठी, मंडळीच्या पुढारीपणासाठी चांगले चांगले विषय आपण सातत्याने घेऊन येत आहोत. सातत्याने हे विषय पाहत राहा. तुम्हालाही जर काही विषय हवे असतील तर बायबल स्टडी, बायबल स्कूल, कॉलेजचे देखील विषय आम्ही सातत्याने आता शेअर करणार आहोत, यासाठी की एक स्पिरिच्युअल लीडरशिप उभी राहावी, जेणेकरून देवाचं राज्य वाढेल. आमच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा, चॅनल सबस्क्राईब करा, यासाठी की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. देवबाप विशेष करून सर्वांना आशीर्वादित करो.